बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। नमस्कार बिंदास। वैजापूर नगरपालिकेच्या रणसंग्रामामध्ये बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये मी सध्या आहेत प्रभाग क्रमांक 1 मध्ये आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 चे जे भाजप आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत युतीमध्ये ज्यांची मैत्रीपूर्ण लढत होते आहेत, ॲडव्होकेट राफे आपल्या सोबत आहेत आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये ते डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनामध्ये ही निवडणूक लढवत आहेत। काय सांगाल प्रामुख्याने या प्रभागामध्ये फिरत असताना लोकांच्या समस्या काय आहेत आणि या प्रभागामध्ये कुठल्या महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? वास्तविक हा प्रभाग जे तर वैजापूर नगरपालिके अंतर्गत जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जे तर सलाम एरिया म्हणून याला गणलं जातं। आता प्रवीण भाऊ तुम्ही सांगा की कॉलनीचे जे लोक आहेत ते पण करदाते आहे, हे लोक आहे गरीब लोक हे पण करदाते आहेत, परंतु या ठिकाणी जे तर यांना रस्त्याची सोय नाही। जे मागे नगरपालिकेने महिन्याभरापूर्वी जे लाईट वाटप केले सोलारचे त्याची सुविधा या लोकांपर्यंत आलेली नाही। याला जबाबदार कोण? प्रधानमंत्री घरकुल योजना आहे त्याची सोय सुविधा यांना नाही। याला जबाबदार या ठिकाणचे जे पूर्वीचे नगरसेवक होते किंवा पूर्वी जे या लोकांनी निवडून दिलेले लोक होते यांच्या प्रभागाचे, त्यांचं काम होतं की यांच्या ज्या व्यथा आहे यांच्या ज्या गरजा आहे त्याचा पाठपुरावा जे तर नगरपालिकेकडे करावा आणि त्याचं काम करून घ्यावा संबंधित अधिकाऱ्याकडून किंवा संबंधित व्यक्तीकडून, परंतु पाठपुरावा केलेला दिसत नाही। या ठिकाणी जर तुम्ही रोडची अवस्था बघितली तर अत्यंत बिकट अवस्था आहे। 6 महिन्यापूर्वी जे तर रोडचं काम झालेलं आहे, तुम्ही चालू शकत नाही ते रस्त्यावर। नगराध्यक्ष पण यावरती लक्ष देऊ शकतात, नगराध्यक्ष देऊ शकतात, याच्यात काहीही दुमत नाही, परंतु माझ्या प्रभागातून ज्या नगरसेवकाला पब्लिकनी निवडून दिलेलं आहे त्याचं काम आहे की त्यांची बाजू त्या ठिकाणी मांडायला पाहिजे। नगरसेवकाने प्रश्न मांडला नाही असं तुमचं? प्रश्न मांडला नाही असं माझं म्हणणं आहे। तुम्हाला जर निवडून दिलं जनतेनं तर तुम्ही काय करणार जनतेसाठी? मला जर यांनी संधी दिली तर निश्चितच या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न मी करेन। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे तर सोयीचे रस्ते, नगरसेवकाचं काम काय असतो? स्वच्छता ठेवायला पाहिजे। स्वच्छता ठेवण्याकरिता जे तर नगरपालिकेकडे यंत्रणा आहे ती यंत्रणा इथे राबवायला पाहिजे। त्याच्यानंतर यांचे रस्ते, यांची लाईट हे जे तर व्यवस्थित करून द्यायला पाहिजे, नगरसेवकाचं काम आहे। आपल्यासोबत आणखी काही बांधव आहेत या ठिकाणी, काय सांगाल या प्रभागामध्ये काय स्थिती आहेत आणि डॉक्टर दिनेश परदेशी आणि अखिल शेठ यांच्या सोबत आणखी काही मंडळी या ठिकाणी आहेत या रणांगणामध्ये, तर एक प्रामुख्यानं प्रभागातील मुख्य समस्या कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीनं त्यावरती काम करण्यासाठी तुमचा आवडता नेता काम करेल असं वाटतं? अभी हमारा तो ऐसा है मसला, अभी हमने राफे साहब को उम्मीदवार चुने। अच्छा। क्योंकि यहाँ पे कुछ भी काम सीधा नहीं हो रहा। ये रोड बनाए उन्होंने, वहाँ पे से पूरी रोड पे की मट्टी रेती सब इधर भाई के आगे पानी आया, तो यहाँ पे लाइट नहीं कुछ नहीं। यहाँ पे कचरे की गाड़ी आती, कचरे वाले को बोले अंदर आ तो अंदर आता नहीं, बोलता गाड़ी आती नहीं, उसको सारे गोने भान भुन के ला लेते हो। तो हमारी को ऐसी परेशानी हो रही करके अभी हमने सोचे राफे साहब को हमारे वार्ड से। और ऊपर किसको चुनोगे? ऊपर दिनेश भाऊ परदेसी। दिनेश भाऊ को क्यों? दिनेश भाऊ भी अच्छा काम करते, वहाँ पे अपन कभी भी गए कुछ अड़चन नहीं आती अपनी को। कुछ भी उनको बोले तो अपना काम हो जाता वहाँ पे, इसलिए ऊपर दिनेश भाऊ को। अपने सोच आणखी काही बांधव है, क्या लगता है आपको प्रभाग क्रमांक 1 में आप जैसे बोल रहे हैं कि राफी साहब को चुन के देने का है, तो क्या अभी देखो यहाँ पे तो कुछ काम हुआ नहीं, इससे पहले अभी रोड का काम भी हुआ तो पूरे खड़ी भाई के आगे देखो तुम, अभी तुम देखो तुम्हारा चल के तुम पैदल चल नहीं सकते वहाँ पे, पूरा एकदम बोले तो रोड ही एकदम वो हुआ है, कुछ नहीं। तो वो ऐसे हमारे को चेंज करने का है। तो तुमको अभी नगर सेवक कौन चाहिए? हमारे राफे वकील साहब। और नगर अध्यक्ष कौन चाहिए? दिनेश परदेसी। दिनेश परदेसी क्यों? तो वो साहब अच्छा काम करते ना। अभी मेन कैसा है, ऊपर से नीति तो आ रही, इधर वाटअप की नहीं हो रही, तो ये नीति तो आ जा रही है वहां से, पर इधर भी आना ना, इधर भी मांगता कि वो इधर भी काम होना जरूरी है। तो कॉर्पोरेटर की जिम्मेदारी है ऐसा, वो नगर अध्यक्ष नहीं कर सकता ना, उनकी नीति वो आ जा रही है, तक यहाँ से काम आगे होना जरूरी है ना। अच्छा, वो नहीं हो रहा। आपले सोबत आणखी दादा आहेत, क्या कहेंगे आप प्रभाग क्रमांक 1 में जो कुछ समस्या है उस समस्याओं को लेकर आपका क्या कहना है? अभी सर ये सब भी अपने को मालूम है, अपने को कैंडिडेट पढ़ा लिखा होना सर पहली बात। उसके बाद जैसा अभी भैया को जैसा भैया ने बोले अभी अपने को जो काम नहीं हुए वो काम होना सर, और अपने को पढ़ा लिखा कैंडिडेट होना। वो भाई को फोन कभी भी करो, भाई पद में रहो या मत रहो, वो एनी टाइम काम करते। अच्छा। हाँ,
तो आप किसको वोट देंगे? अभी ये सर नीचे अभी राफी भाई को, ऊपर दिनेश भाऊ। दिनेश भाऊ को क्यों देंगे? दिनेश भाऊ को इसलिए देंगे सर, उनको कभी भी फोन करो आधी रात को आप, उनको काम फोन करने के बाद वो बंदे का फोन आता है सर, उनका काम हो जाता है सर। वो पद में रहने के बाद भी हुआ और अभी भी इससे बात भी नहीं हुआ, इसलिए। तर मित्रांनो, या प्रभागातील जनतेच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. हा बोला. अभी जो मसला था यहाँ पे, ये जो एरिया है, ये एरिया में एक को भी घरकुल नहीं है। जो पुल का काम हुआ वो पुल भी बह के चले गया, अभी तक उसका काम कुछ हुआ नहीं। और दूसरी बात, जब अब जो ऊपर दिनेश भाऊ की जो बात कर रहे हैं अपन, तो दिनेश भाऊ जब यहाँ पे पानी आया था वो टाइम पे दिनेश भाऊ यहाँ पे खड़े थे इनके साथ। पानी आने के बाद जो पानी पूरे इन लोगों के घर में घुसा, तब भी मतलब जो है, तो ये नगर सेवक का काम क्या है? सरकारी योजना को अपने तक पहुंचाना। नगर अध्यक्ष का काम है ऊपर से योजना लाना। दिनेश भाऊ पानी आने के बाद यहाँ पे क्या करे, उन्होंने क्या काम किया? पानी आके गए, सहारा दिया लोगों को, जो है तो उन्होंने यहाँ पे आके एक विश्वास दिया कि भाई तुम्हारा घरकुल का काम हम करके देंगे। अच्छा, तो इसलिए फिर क्या करेंगे आप इस बार? ऊपर दिनेश भाऊ को और नीचे रापे साहब को। फिक्स है? कोई चेंजेस तो नहीं होगा? नहीं, कुछ भी नहीं। अगर हो गया समझो टाइम पे तो फिक्स नगर सेवक, उसमें कोई चेंजेस। तर मित्रांनो, 100% आम्ही या प्रभागामध्ये आमच्या आवडत्याच नगरसेवकाला मतदान करू आणि नगराध्यक्ष म्हणून आम्ही आमच्या आवडत्या उमेदवारालाच मतदान करू, अशा या ठिकाणच्या काही आपण ज्यांना भेटलो त्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. तर आपल्याला काय वाटतं, प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोण होणार नगरसेवक आणि यासोबतच वैजापूरचा भावी नगराध्यक्ष कोण, हे सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.